कधी विचार केलाय की आपलं आयुष्य घडवण्यात आपल्या आजूबाजूच्या लोकांचा, आपल्या संगतीचा किती मोठा वाटा असतो? आज आपण एका जुन्या पण खूप महत्वाच्या बोधकथेतून याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला तर ऐकूया दोन पोपटांची ही गोष्ट, जी आपल्याला संगतीच्या सामर्थ्याबद्दल एक मोठा धडा शिकवते. आणि हाच प्रश्न या कथेच्या अगदी मुळाशी आहे. विचार करा, एकाच घरट्यात जन्मलेले दोन भाऊ, पण स्वभावाने पूर्णपणे भिन्न. जमीन अस्मानाचा फरक, असं कसं शक्य आहे? तर मग चला या दोन भावांच्या प्रवासातून या रहस्याचा उलगडा करूया. तर मग गोष्ट सुरू होते ती दोन पोपट भावांपासून. त्यांचं आयुष्य एका वळणावर असं काही बदललं की त्यांचं नशीबच पूर्णपणे वेगळ्या दिशांना गेलं. हे काही साधेसुधे पोपट नव्हते बरं का. ते होते पोपटांच्या राजाची मुलं. एका घनदाट जंगलात, एका उंच झाडावरच्या घरट्यात त्यांचं बालपण एकत्र अगदी आनंदात जात होतं. पण म्हणतात ना, नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं. एके दिवशी जंगलात एक भयंकर वादळ आलं. वाऱ्याचा जोर इतका प्रचंड होता की त्यानं त्या इवल्याशा पिलांना त्यांच्या घरट्यातून अक्षरशः उपटून लांब फेकलं. त्यांची ताटातूट झाली आणि बस, इथूनच त्यांच्या नशिबानं दोन पूर्णपणे वेगळी वळणं घेतली. त्या वादळाने त्या दोघांना दोन टोकाच्या ठिकाणी नेऊन टाकलं. एक भाऊ, ज्याचं नाव पडलं सत्तीगुंभ, तो जाऊन पडला चोरांच्या वस्तीत, जिथे सगळीकडे क्रूरता आणि शस्त्रांच होती. तर दुसरा, पुफक, पोचला एका शांत ऋषींच्या आश्रमात, जिथे पावित्र्य आणि प्रेम होतं. इथूनच त्यांच्या जडणघडणीचा पाया पूर्णपणे वेगळा रचला गेला. आता बरीच वर्ष उलटून गेली. दोन्ही पोपट आपापल्या वातावरणात मोठे झाले. आणि मग एक दिवस नियतीनेच जणू पंचाल देशाच्या राजाला त्या जंगलात आणून सोडलं. पण त्याची पहिली भेट होणार होती ती क्रूरतेशी. झालं असं की राजा एका हरणाचा पाठलाग करता करता आपल्या सैन्यापासून खूप दूर आला आणि जंगलात भटकटला. थकून भागून तो आणि त्याचा सारथी एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले. पण त्यांना बिचाऱ्यांना कल्पनाच नव्हती की ते किती धोकादायक ठिकाणी थांबले आहेत आणि त्यांच्यावर एक नजर आहे. तेव्हाच झाडावर बसलेल्या सत्तीगुंभ पोपटाची नजर राजावर पडली. त्याने राजाला पाहिलं आणि त्याच्या डोक्यात लगेच वाईट विचार सुरू झाले. आदराऐवजी त्याच्या नजरेत लालसा होती. तो लगेच आपल्या चोरांच्या भाषेत ओरडला, "अरे बघा, एक तरुण रथात आलाय. अंगावर किती दागिने आहेत आणि डोक्यावर तर सोन्याचा मुकुट पण आहे." बघा, त्याची भाषा, त्याचे विचार, सगळं काही त्या चोरांसारखंच झालं होतं. त्याने लगेच आपल्या साथीदारांना, त्या चोरांना लुटीसाठी चिथावलं. तो ओरडला, "चला, याचं सगळं धन लुटून घेऊया. पटकन चला." पण इतक्यावरच तो थांबला नाही. त्याचं पुढचं वाक्य तर राजाच्या काळजाचा ठोका चुकवणार होतं. तो पोपट किंचाळला, "त्यांना ठार मारा आणि त्यांच्यावर फांद्यांचा ढिगारा रचून टाका." हे भयानक शब्द कानावर पडताच राजा खडबडून जागा झाला आणि क्षणाचाही विचार न करता आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळत सुटला. त्या भयानक अनुभवातून सुटलेला राजा धावत धावत पुढे गेला आणि नशिबाने त्याला अशा ठिकाणी आणलं जे आधीच्या जागेच्या अगदी उलट होतं, जिथे क्रूरतेऐवजी त्याला दयाळूपणाचा अनुभव येणार होता. पळता पळता राजा एका शांत आणि पवित्र ठिकाणी पोहोचला. ते एक ऋषींचे आश्रम होते. तिथलं वातावरणच इतकं प्रसन्न होतं की राजाचा अर्धा थकवा तिथेच उतरला. आणि तिथेच एका झाडावर त्याला दुसरा पोपट दिसला, पुफक. राजा अजूनही घाबरलेलाच होता. पण या पोपटाचे शब्द ऐकून तो थक्कच झाला. किती प्रेमळ, किती आदराने बोलत होता तो. हे शब्द त्याच्या भावाच्या क्रूर शब्दांच्या इतके विरुद्ध होते की राजा क्षणभर गोंधळूनच गेला. त्याने फक्त स्वागतच नाही केलं, तर पुढे आदरातिथ्य करत राजाला पाणी आणि फळं देऊ केली. त्याच्या प्रत्येक शब्दात आणि कृतीत त्या ऋषींच्या आश्रमातील संस्कार आणि शांती स्पष्टपणे दिसत होती. आता मात्र राजाच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं. दिसायला अगदी सारखे, एकाच जातीचे दोन पोपट, पण त्यांच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक कसा? या प्रश्नाने त्याला अस्वस्थ केलं आणि याचं उत्तर त्याला त्या दुसऱ्या पोपटाकडूनच मिळणार होतं. पुपकाने राजाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ बरोबर ओळखला आणि त्याने जे उत्तर दिलं तेच या कथेचं सार आहे. तो म्हणाला, "महाराज, आम्ही दोघे सख्खे भाऊ आहोत, एकाच आईची मुलं. पण फरक आहे तो संगतीचा. आमचं पालनपोषण पूर्णपणे वेगळ्या वातावरणात झालं आणि त्यामुळेच आमचे संस्कारही वेगळे झाले." आणि इथेच सगळं रहस्य उलगडतं. एका बाजूला होती चोरांची शिकवण,
म्हणजे फक्त हिंसा, फसवणूक आणि लूट. तर दुसऱ्या बाजूला होती ऋषींची शिकवण, म्हणजे आत्मनियंत्रण, दया आणि सत्य. ज्या संगतीत ते वाढले, अखेरीस ते तसेच बनले. इतकं साधं आणि सोपं होतं ते. पुपकांने हेच पटवून देण्यासाठी काही जबरदस्त उदाहरणं दिली. तो म्हणाला, वाईट संगतीचा प्रभाव विषासारखा असतो. एक बाण जरी विषारी असला तरी तो हळूहळू संपूर्ण भात्यालाच विषारी बनवतो. म्हणजेच एक वाईट विचार किंवा व्यक्ती संपूर्ण समूहाला दूषित करू शकते. त्याने आणखी एक अगदी चपखल उदाहरण दिलं. तो म्हणाला, सडलेल्या मासळीला गवतात गुंडाळलं तर त्या गवतालाही तोच दुर्गंध येऊ लागतो. ह्याचा अर्थ, वाईट लोकांच्या संपर्कात राहिलं तर त्यांची दुर्गंधी, त्यांचे वाईट गुण आपल्याला लागल्याशिवाय राहत नाहीत. पण मग चांगल्या संगतीचं काय? त्याचाही परिणाम तितकाच शक्तिशाली असतो. पुफक म्हणाला, सुगंधी उदक पानामध्ये गुंडाळल्यास त्या पानालाही तोच सुगंध लागतो. अगदी त्याचप्रमाणे चांगल्या आणि सज्जन लोकांच्या सोबतीने आपलं आयुष्यही सुगंधी आणि उन्नत होतं. तर मग या गोष्टीतून आपण काय शिकलो? एकच, पण खूप महत्वाची गोष्ट. आपण जसे असतो ते केवळ आपल्यामुळे नाही, तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणामुळे आणि लोकांमुळे असतो. आपलं पर्यावरण म्हणजेच आपण स्वतः. म्हणूनच म्हणतात ना, की मैत्री माणसाला घडवते किंवा बिघडवते. आपल्या संगतीचा प्रभाव आपल्यावर पडतोच. म्हणून शहाणे लोक नेहमी वाईट संगत टाळतात. आपले सोबती हुशारीनं निवडणं हे आपल्याच हातात आहे. कारण शेवटी चांगल्या संगतीतूनच चांगली कर्म घडतात आणि त्याचं फळही चांगलंच मिळतं. राजावर या शहाणपणाचा इतका खोलवर परिणाम झाला की त्याने त्या सर्व ऋषींना सन्मानाने आपल्या राजवाड्यातील बागेत राहण्यासाठी आमंत्रित केलं आणि आयुष्यभर त्यांची सेवा केली. आणि बघा, एका चांगल्या शिकवणीचा प्रभाव किती पिढ्या टिकतो. ही परंपरा त्याच्या पुढच्या 7 पिढ्यांनीही निष्ठेने जपली. तर आता जाता जाता हाच प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. आपल्या आजूबाजूला कोण आहे? आपली संगत आपल्याला कुठे घेऊन जात आहे? आपल्याला कोण घडवत आहे?